हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्टोरी स्किप न करता बघा. प्रिया आज माझी छोटीशी एक भयकथा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. रात्रीच्या शांत स्तब्ध वातावरणात तो मंजूळ आवाज मंद मंद वाऱ्यावर तरंगत चहूकडे पसरला. चांदण्यांच्या मंद चंदेरी झिलईने जणू टेकडीवर पांघरून घातलं होतं. त्या टेकडीवर तो उभा होता, एकटाच. आजूबाजूला दूर दूरपर्यंत चीट पाखरूही नव्हतं. मंजूळ आवाजातील त्याची गायकी ऐकायला, त्याचं कौतुक करायला, त्याला प्रोत्साहित करायला तिथे कुणीही नव्हतं. पण त्या तरुणाला त्याची फिकीर नव्हती अन गरजही नव्हती. त्याला एकांत हवा होता, त्यासाठीच तो इथे आला होता. गावापासून जरा दूर या निर्जन टेकडीवर. इथे फक्त त्याचे भावदर्शी सूर त्याच्यासोबत होते. फक्त एकांताची गरज म्हणून तो इथे आला नव्हता. ही त्यांची नेहमीची ठरलेली जागा होती. तो आणि त्याची पत्नी बऱ्याचदा रात्रीचे इथे यायचे. इथे तो तिला आपल्या गोड आवाजात गाणी ऐकवायचा. ती ऐकण्यात ती तल्लीन होऊन जायची. मग इथेच त्यांच्या प्रणयचेष्टा रंगत. अशा कितीतरी रात्रींच्या आणि तिच्या गोड आठवणींमध्ये तो गुंग होऊन गेला होता, भावूक झाला होता. ती भावुकता हळूहळू स्वरात उतरत होती. नको पारिजाता धरा भूषवूही पदांची तिच्या, आज चाहूल नाही प्रियविन. तो गाण्यात असा गुंग झालेला असताना मध्येच त्याला पाठीमागे कुणाची तरी चाहूल लागली. अगदी अस्पष्ट दूरवर. तो गाता गाता मध्येच थबकला. तो कुणाच्या पावलांचा आवाज होता का? मनात एकदम विचार आला. पण अशा आडवेळेला या निर्जन जागी कोण येणार? त्याने तो विचार झटकून टाकला. पुन्हा त्यांचं मन गतकाळातील आठवणींमध्ये हरवलं आणि त्यात पुन्हा ती त्या रात्रीची आठवण आली, झंझावातासारखी. तो गात होता आणि त्याच्या घट्ट मिठीत असलेली ती नेहमीसारखी तल्लीन होऊन ऐकत होती. कुठलंसं हिंदी रोमॅन्टिक सॉन्ग तो म्हणत होता. शब्दांमधली आतुरता त्याच्या आवाजातही उतरली होती. ती आतुरता जणू आपल्याला साथ घालत आहे असं तिला वाटून गेलं. आपण त्याच्या जवळच आहोत हे व्यक्त करण्यासाठी ती त्याला अजूनच बिलगली. गाता गाता त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या मनातलं ओळखून तिला अजूनच जवळ ओढलं. ती सुखावली. पुन्हा तो गाण्यात गुंगला. गाणं पूर्ण झालं. क्षणभर स्तब्धता. तो समोर पाहत होता अन तिची नजर त्याच्यावर खिळलेली. त्याच्या गालावर हात ठेवून त्याचा चेहरा तिनं स्वतःकडे वळवला. दोघांची नजर एकमेकांना भिडली आणि तिने त्याच्या होठावर होठ टेकवले. त्याला बिलकुल कल्पना नसल्याने तो आधी जरा गडबडला, पण मग त्यानेही तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आपल्या कणखर भाऊंनी तिला बद्ध केलं. जरा वेळाने ते एकमेकांपासून अलग झाले. तो नवलाने तिच्याकडे पाहत होता. तशी ती बऱ्यापैकी बिनधास्त होती. या टेकडीवर रात्रीच्या एकांतात तिने त्याला कधी फार अडवलं नव्हतं. उलट आधी अशा जागी हे सगळं बरं दिसतं का असं लटक्या रागाने दटावून मग प्रतिसादच दिला होता. पण आज तर तिने स्वतःहून पुढाकार घेतला होता म्हणून हे नवल होतं. त्याचा चकित झालेला चेहरा पाहून ती लाजली. त्याच्या नजरेला नजर देणं अशक्य होऊन ती चटकन उठली आणि धावत जराशी दूर जाऊन उभी राहिली.
त्याने जागेवरूनच क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. त्याच्या होठांची कड वर चढली. तोही उठून हळूच तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्या मानेवर हळूच होठ टेकवले. तिने हलकेच डोळे मिटले. ती ते सुख अनुभवत असतानाच त्याने खसकन तिला आपल्याकडे वळवलं. त्याचा तो रांगडा आवेशही तिला आवडायचा. त्याने पुन्हा तिला किस करण्याचा प्रयत्न करताच ती चटकन मागे सरली. तो जसजसा तिच्याजवळ जायचा तशी ती मागे सरायची. पण एकदम हात वर करून त्यानं तिला थांबवलं. मागे टेकडीची कडा असणार हे लगेच तिच्या लक्षात आलं. त्याची काळजी पाहून ती सुखावली. तिच्या होठावर हसू उमटलं. नजरेनेच तिनं त्याला जवळ बोलावलं. पण पुढे न सरता त्याने हात पुढे करून तिच्या गालावर ठेवला आणि अंगठा हळूच तिच्या होठावरून फिरवला. तिने पुन्हा डोळे मिटले. तिच्या मऊशार गळ्यावरून त्याची बोटं अलगद खाली सरकू लागली. तिच्या शरीरावर उठलेला शहारा त्याला जाणवला. मग त्याने पुढे पाऊल टाकलं. पण बहुधा त्याचा पाय खड्ड्यावर पडला. त्याचा जरासाच तोल गेला, पण त्याच्या धक्क्याने ती मागे कोसळली. त्याने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. त्या आठवणीने पुन्हा त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याने डोळे झाकले. जवळ कदाचित पुन्हा हालचाल जाणवली, पण त्यांचं तिकडेच लक्षच नव्हतं. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. त्याच्या रुद्र कंठातून स्वर जरासे अडखळत बाहेर पडले. न शांती जीवाला ना प्राणास धीर, कसा आज कंठात येईल सूर. त्याच्या तोंडून शेवटचा शब्द बाहेर पडतो न पडतो तोच मागून हाक आली, मनोज. आवाज अगदी ओळखीचा होता. तो गर्रकन मागे वळला. त्याच्यासमोर ती उभी होती, सोनाली, त्याची बायको. पण हे कसं शक्य होतं? सोनाली तर इथेच. सोनाली, तू? तो आश्चर्याने उद्गारला. त्याच्या शब्दात नवल, शंका, भीती असे संमिश्र भाव होते. हो, मीच, सोनाली, तुझी लाडकी सोनाली, ती अत्यंत नरमाईच्या प्रेमळ स्वरात म्हणाली. पण तू तर. हो, माझा मृत्यू झाला. पण तूच म्हणायचास ना, प्रेमात खूप ताकद असते. त्या ताकदीमुळेच मी पुन्हा ह्या जगात परतू शकले. नाही, तो मोठ्याने म्हणाला. हे शक्य नाही. हा नक्कीच माझा भास आहे. नाही मनू, खरंच मी आलीये तुला भेटायला आणि तुला माझ्यासोबत न्यायला. तिच्या आवाजात काहीतरी हरवलेलं, गवसल्याचा आनंद होता. काय? तो जवळ किंचाळलाच. होय. तो जोरात नकारार्थी मान हलवू लागला. असं रे काय करतोस मनू? कशी राहू मी तुझ्याशिवाय? आणि तू तरी कसा राहशील? बघ काय हाल करून घेतले आहेस स्वतःचे. मी पण काय? तुझ्या सोनालीचं ऐकणार नाहीस का? चल ना. नाही, नको. त्याच्या आवाजात स्पष्ट भीती झळकत होती. असा नकार नको ना रे देऊस. तिच्या स्वरात वेदना होती. खरंच तुझ्याशिवाय
राहणं शक्य नाही रे मला. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण पण माझं नाही आहे तुझ्यावर प्रेम. पण माझं नाही आहे तुझ्यावर प्रेम. तो जवळजवळ किंचाळलाच. मग आपली चूक त्याच्या लक्षात आली. पण आता उशीर झाला होता. काही क्षण त्या निर्जन टेकडीवर शांतता पसरली. स्तब्ध, निशब्द शांतता. मनोज, तिच्या आवाजाने ती शांतता भंगली. पण मघाचं दुःख, वेदना गेली होती. होता फक्त कोरडेपणा. हो सोनाली, माझं तुझ्यावर प्रेम नाही. मला दुसरी एक मुलगी आवडते. त्याची मान खाली झुकलेली. आणि म्हणून तू मला इथून खाली ढकललंस. तिचा आवाज थंड, भकास, चमत्कारिक होता. ते शब्द कानावर पडताच त्याने चटकन मान वर करून तिच्याकडे पाहिलं. मला संशय आल्याचं तुला समजलं होतं, ती त्याच थंड भकास आवाजात म्हणाली. म्हणून त्या रात्री आपण इथे बसलो असताना तू मला विचारलं होतंस की जर मला दुसरी कुणी मुलगी आवडत असल्याचं तुला समजलं तर माझ्यावरच्या प्रेमासाठी तू आमच्या वाटेतून दूर होशील का? आणि मी सरळ नकार दिला होता. ती बोलत होती आणि तो गप्प राहून ऐकत होता. मान वर करायचीही त्याची मुळीच हिंमत होत नव्हती. काय चुकलं रे माझं? तिच्या आवाजात उद्वेग होता. आपण काय एकमेकांचे प्रियकर, प्रेयसी होतो की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो? की नाही गोष्टी जमल्या किंवा दोघांपैकी एकाच्या आयुष्यात कुणीतरी तिसरं आलं की व्हा वेगळे? नाही, देवाब्राह्मणाच्या साक्षीने आपण एकमेकांशी लग्न केलं होतं. पुढच्या 7 जन्मासाठी एकमेकांसोबत बांधून घेतलं होतं. हे पवित्र बंधन तोडून दूर व्हायचं. तुझ्या बाहेरख्यालीपणामुळे त्याची मान पुन्हा वर आली. त्याला राग आलाही असेल. तो बोलू मात्र काहीच शकला नाही. पण तुला ह्या गोष्टींचं काहीच महत्त्व नाही. माझा नकार ऐकताच तुला चीड आली असणार. तुझं लकही जोरावर होतं. मी स्वतःहून कडेपाशी उभी राहिले आणि तू मला मात्र अगदी शेवटच्या क्षणी समजलं कोसळताना. तुझ्या होठावरचं हसू आणि नजरेतला असुरी आनंद पाहिल्यावर पुन्हा क्षणभर ती थांबली. तो गप्पच होता. त्यानंतर अधूनमधून रात्री इथे येत राहिलास. कारण आपण दोघे पूर्वी इथे येत असल्याचं काही जणांना ठाऊक होतं. त्यामुळे तू माझा खून केला असावास असा पोलिसांना दाट संशय होता. पण कुणी साक्षीदार नव्हता आणि त्या रात्री आपण उशिराने इथे आलो होतो. दुसऱ्याच वाटेने कुणीच आपल्याला पाहिलं नव्हतं. शिवाय महत्त्वाचं म्हणजे तुझा एक मित्र तू त्या रात्री त्याच्याकडे असल्याचं शपथेवर सांगत होता. याचा अर्थ तू सगळं आधीच ठरवलं होतंस. त्यानंतर तू निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी, तुझं माझ्यावर खरेच प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी, माझ्या जाण्याने व्याकुळ झाल्याचं दाखवण्यासाठी तू सगळी नाटक केलीस. हे मध्ये मध्ये रात्रीचं इथे येणं हाही त्यातलाच एक भाग. सोनाली, हे बघ, मी तुला सोडणार नाही. ती विलक्षण चिडलेल्या खूनशी भयान सुरात उद्गारली. तिचा चेहरा बदलला. कपाळाची शीर ताणली गेली. डोळे आग ओकू लागले. नाकपुड्या थरथरू लागल्या.
दातावर दात रोवले गेले. संतापाने तिचा चेहरा विद्रूप झाला. तिने संतपणे पुढे पाऊल टाकलं. नाही नाही, तो मागे सरता सरता भयभीत स्वरात म्हणाला. काहीच क्षणात एका मोठी भयान किंकाळी त्या निर्जन परिसरात घुमली आणि पुन्हा सारं काही शांत झालं. तुम्हाला जर आजची माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.